तरी काळजी करणं, फिरणं गिरणं सर्व व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. पिऊ चला आईचं नमस्कार मित्रांनो. तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जे आपला 8-10 दिवसाचा प्रवास होता ते आज संपलेला आहे. आणि रात्रीलाच आम्ही इकडे आलेलं आहे घरी जालन्याला. आणि बरेच जण इकडे आलेले आहे, तसं आई पण इकडे आलेले आहे. नमस्कार. चालेल तयारी आता. आईचं पण जसं 8 दिवस झाले माहेरी व्यवस्थित थांबलेलं आहे. आणि इकडं माहेरी ताई पण आलेली आहे. आम्ही कशासाठी आलो तुम्हाला माहित पडणारच व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि माझं काय कारण आहे हेच तुम्हाला समजणारच आहे. नमस्कार. नमस्कार. तर असं आहे, कारण तर चालूच आहे. शेवटी माहेर आहे, त्याला नो चॅलेंज आहे, कोणी चॅलेंज नाही करू शकत, त्याच्यामुळे साहजिकच आहे. आणि आता आमचं जे आहे जवळपास प्रवास संपत आलेला आहे. 8-10 दिवसाचा आता आम्हाला गावकडे निघायचं आहे. खूप दिवसाचं इकडे आलेलं होतं. आणि आई पण इकडे होती, मी पण बाहेर गेलो होतो. आणि परी पण इकडे आलेली आहे. हाय कर परी सर्वांना. हाय. वा मस्त मेकअप केला तू. कोणा करून दिला? कोणा दीदी ना? हां, रानू दीदी आलेली आहे. आणि रुद्र पण आलेला आहे सोबत. हो. चला तुम्ही थांबा आता 5-6 दिवस, आम्ही जाणार गावकडे. आता आम्ही उद्या आमच्या वारातील लाईट करणार नाही, तर उद्या येतील. आणि वार काढल्यावर उद्या येतील. ते येणार आहे दादा. आणखी हां, कारण अधिक महिना आहे, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे नेमकं काय काय नाही. तर अधिक महिन्याचं असतेच. आणि मला पण तिकडे जायचं आहे राधिकाला घ्यायला, ते पण येणारच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. दोंडे काढणार आहे. हो, कारण फिरस्ती चालू आहे ना, किती एवढं फिरणं असते का. मग काय नाही पाहून काय म्हणते अधिक महिन्याची तयारी? आता सध्या आलो, आता करू तयारी. आता आमचा काय अधिक महिना आहे पहिला. हां, आहे की नाही? बरोबर आहे. राधिका करत असेल जास्त तयारी. पहिला अधिक महिना आहे तिचं. ते काय धोंडे खायचे मस्त मोकळी चलाचं. काय टेंट मागितली की नाही? तसं काही नसते. नसतं का? कंपल्सरी थोडी असते काही. लग्नात अंगठी घेतली. लग्नात घेतली ना. 12 महिन्यात 2 अंगठ्या करतील का तुम्हाला? लग्नात अंगठी झालेली आहे कुंकाच्या वेळेस ती सर्व, त्याच्यामुळंच. मग बाकी आणखी काय चालू आहे तिकडं गावकडं? आम्ही येणार होतो जातानी, पण ॲक्च्युअली तसं उशीर वगैरे झाला होता. आणि लांब म्हणत नाही मेहंदी. हो ना, पण ते हां बाहेरचं चक्कर होतं, लांबचं चक्कर होतं ना. नाहीतर असंच प्लॅन चालू होतं की सोबतच यायचं होतं. पण कसं मग परत जागेचा प्रॉब्लेम झाला. गाडी पण फुल भरलेली होती पहिले, सामान त्यातनी सर्व. हो. आणखी आता आजी कुठे आहे? आजीची तयारी चालू असेल. मंदिरात गेलेली का? सकाळी उठून आंघोळ करून मंदिरात जाते. बरं थोडं माझी म्हातारी माणसाने मंदिरामध्ये जाणं हे करणं. आजीच्या वयाच्या बाया बसले किंवा खाटेवरती उठते, उठायचं झाडून काढते, पाणी शिकते, आंघोळ करते, लुगडं धुते. मी तर म्हणलं दादा म्हणून मशीनीत निघत नाही ना. मग दुर्गा चहा करून लुगडं आजीच पाकलं शक्य. आजीच सर्व तयारी आहे. इकडे जे आहे छानशी पर्या वगैरे जे आहे बावले आणलेले आहे सोबत. आणि घरी पण न्यायचे आहे. आणि तिकडे हा डोळे कुठला कुठं आहे असं आहे. चांगलं आहे पण दिसाले कलर वगैरे. मित्रांनो इकडे जे आहे आजी पण आलेले आहे. नमस्कार आजी. आणि आजीचं जे आहे सकाळपासून तयारी चालू होती 6 वाजतापासून. जवळपास 9:30 वाजत आलेले आहे. हो. कुठे गेली ती आजी? मंदिरात गेली गुरुबाबाच्या. हां, गुरुबाबा आमचे ना पोती वगैरे सर्व. चला जायचं भाऊ. हो ना, जीव लावतो. चला सोबत चला तिकडं. नाही जमतच नाही आता. जायचं घरी आता. बरं
चालतं तसं नाही आजीचा नाहीच म्हणणं आहे काय आधी जेवणच नाही करत नाही का झकतच नाही आधी ठीक आता काय व्हायचे पण थोडंफार जेवढं झालं वय पण खूप झालं आता तरी काळजी करणं फिरणं गिरणं सर्व व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही थोडं थोडं खाच थोडी थोडीच खाते ना एवढं एवढंच खाते बाबा खाणं जमाना हो आता गुचपोट भरलेली पाणीपुरी काहीच म्हणच नाही आणणार तसं म्हणत असते. 2 शिशे आणले रामानं हो 2 शिशे आणले रामानं. तसं असते 450 रुपयाचे हो. चला पुरा आता डुग्ग्याचं आहे अन्नप्राशन येणारच आहे पाहायला भेटणार आहे अन्नप्राशन करायचं आहे सुराजचं येतात ना मग हा पाहुणे येऊन हो खेळ चालली का मग ती हो ना निघायचं नाही का बॅग वगैरे पॅक केलेले बरोबर आता कवा येतात आता तुम्ही या एखादी चक्कर मारा आता बाबुली घेऊन बर देवाची निघायचं आहे आम्हाला गावकडं आणि सर्व जे आहे दर्शन वगैरे घेऊन चालू आहे ऋतू पण आली ती पाहायला गेला लगेच उचललं ऋतू बाय बाय कर ना हो ओळख व्हायची आहे आमची ओळख व्हायला तर वेळ लागणार आहे इकडं पिऊ सोबत झाली होती ओळख चला मुंबई निघू का मी आरामशीर जा दमानं जा हो तुमची ट्रिप खूप एन्जॉय ट्रिप एन्जॉय झाली आता इकडचं जे आहे कामं बघायचे आहे निघायचं आहे 8-10 दिवस झाले चला सर्वजण येतो मग मी पिऊ चला आईचं संपलं आता 8 दिवस माहेरचे आता आमची राहिली हो. राणी देव चिल्लर पैसे पिऊ हाय कर हो चला पिऊला सवय पडलेली आहे तसं आमचं डुग्गू पण करते कधी कधी हो. राणे इकडं आजी चला निघतो बाय तू आंघोळ केली का कधी करणार आम्ही घरी पोचलेला आहे आणि इकडं तयारी चालू आहे आईची घरामधली काय झालं काही नाही तर अहो सर्व करावंच लागते ना भाजीपाला सडला फ्रीज बंद होतं भाजीपाला सडला बघा ते तर आहेच आणखी बरंचसं आता कामं तसं आता 8-10 दिवस झाले घरात कुलूप होतं ना पूर्ण लावलेलं घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळं होणारच आहे लिंब आहेत का व्यवस्थित चांगले चांगले काढले अर्धे निघाले चांगले हां म्हणजे थोडेसे राहिले बाकीचे जे आहे जे होते ते खराब झाले त्याच्यामुळं टाकून दिले सर्व ॲक्च्युलीचं आणि आता तसं पाहिलं तर आईच जे आहे सर्व जे करत आहे तर तिकडं सुराजचा पण फोन दिलेला आहे आत्ताच राधिकाचा पण फोन आला होता तेच चालू आहे हां हो पण आता बघू ना 1-2 दिवस राहू 1-2 दिवस आता 15 दिवस होतेच ना हो 15 दिवस कंप्लीट होतात ठीक आहे बघूया आता काय तर सध्या तर इकडं जे आहे आता तयारी वगैरे करावं लागणार आहे सर्व सामान वगैरे घेऊन यावं लागणार आहे आणि घरामध्ये खूप पसारा झालेला होता पूर्ण ते आवरणं वगैरे चालू आहे आईचं पण खूप सारा पसारा झाला होता आता जवळपास ते तर आहेच घरही बंदच होतं आणि तसं वातावरण पण होतं ठीक आहे एक्झॅक्ट फिरणं झालं आणि शेवटी आता घरी पोचलेलं फायनली जेवढा दिवस तर चालू होतं किंवा जायचं तिकडे राधिकाचं पण चालू होतं की 8-10 दिवस थांबणार शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली 8-10 दिवस राहायला भेटलं तिला आणि आईचं पण तिकडं महिनाभर म्हणायचं तर माय काय बापा गेली त्यापासून बरंच तर नाही म्हणले काय झालं होतं तसं नेमके हात पाय दुखत आहे गेलं तसं दुखतच आहे 2-3 दिवस झाले तसंच बरं आहे. लागू राहिलं आईचं पण तेच झालं तब्येतीचं आणि तिकडं माझं पण जे आहे प्रवासाला गेलो पण प्रवास काही सण नाही झाला हो ना शेवटी 2-3 दिवस आमच्या तेच गेले प्रवासातनी हो ना खाण्यापिण्याचं तुम्हाला सांगितलंच काय झालं काय नाही तर कारण घरचं काहीच नव्हतं सर्व बाहेरचंच होतं त्याच्यामुळे बाहेरचं काही आपल्याला जास्त सहन नाही झालं मला हो आणि मी पण तिकडे 2-3 दिवस असं म्हटलं चालतं की 3-4 दिवस उपाशी असल्यावरच होतं म्हणजे खाल्लं की पचनच नाही होत जाय आता जर नेमलंच नाही तुमचं कधी जायचं म्हणून तर काही करून नव्हतं दिलं कधी करूनच हो ना घरून तसं झालंच नाही काही काही चिवड्या चकल्या काही करून दिल्या असताना घरचं ते घरचंच असते फायनली बाहेरचं किती का हॉटेलमधलं खा आणि तिकडं तर काही धड चवीचं नाही हो आहे ना. सर्व आंबट ध्यान खाल्लं 8 दिवस आधी सांगितलं माणूस करते आंबट ध्यान खाल्लं तर मग काय पचन होणार आहे आंबट सर आंबटच आणि जिथं थांबलं तिथं हॉटेलला भाज्या वेगळ्या हा. आपल्या साधी भाजी आपल्याला सवय असते नेहमी खायची हा.
तिकडे सर्व इकडं. त्यात टमाटे त्यात काही काही टाकतात ना लोक. आणि ते तर काय नवीन फूड्स आहेत सर्व हायवेवर. KFC फूड्स, त्यातले बर्गर, पिझ्झा तेच जास्त त्याचेच आहेत धाब्यावरती. आणि ते जर खायचं म्हटलं तर एवढं जीवावर यायचं आहे की खायचं म्हटलं की अंगावर काटायचं आहे. शेवटी मी बऱ्याच वेळा टाळलं. फक्त जे आहे साधं, जिथं जेवढं साधं भेटलं तेवढं साधं खाण्याचा नाही प्रयत्न केला. इकडून काही नाही त्याला पुड्या पाड्या काहीच नेलं नाही तुम्ही, तसेच गेले. ठीक आहे, आता शेवटी आता दिवस निघाले 8-10 दिवस. हो ना. फायनली तब्येत तर थोडीशी जे आता बरं लागत आहे. हो. नाही तर मला पण तब्येत पूर्ण खराब झाली होती माझी. त्याच्यामुळेच जास्त ते सहन खाण्यानं झालं. झाली ना मग. खाण्यानं तब्येत सहन नाही मग. झालं. येण ना हम्म. आणि ते तसं खाणं हो. चांगलं खाण्याला. चला मित्रांनो, फायनली आता हा व्हिडिओ संपूया आपण. व्हिडिओ तसा खूप मोठा होता. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे व्हिडिओ कसे वाटतात, तर जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ कसे आणता येईल ते पण सांगायचं एखाद्या वेळेस. किंवा हा व्हिडिओ घ्या, स्वराजवरती आवडतात, आईवरती आवडतात, राधिकावरती आवडतात ते पण सांगा कमेंटमध्ये. काही प्रॉब्लेम असेल ते पण सांगा. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.